काल अगदी सकाळी एका मैत्रिणीचा फोन आला. मी आज दिवसभर तुझ्याकडे राहायला येते. आणि सकाळी 9 वाजता ती आली. सकाळीच डबा करायचा असतो तेव्हाच स्वयंपाक होऊन जातो. त्यामुळे ती आली तेव्हा माझी बरीच कामं होऊन मी गप्पा मारायला मोकळी झाले होते. ती येते म्हणून तिला आवडणारी गरम थालीपीठं, लोणी, मिरचीचं लोणचं ब्रेकफास्टसाठी तयार केलं. थालीपीठं एक घास खाल्ले आणि म्हणाली, अगदी माझी आई करायची तसेच झालेत गं. मस्करी बडबड करत गाणी ऐकत ब्रेकफास्ट केला. मग सध्या काय वाचन चालू आहे पासून नवीन काय खरेदी केलीस असे विचारत आधी तुझ्या सुंदर साड्या बघू दे म्हणत साड्यांच्या कपाटाकडे मोर्चा वळवला. आणि एक दिवस मी तुझ्या साड्या पळवून नेणार हे सांगून टाकलं. नातेवाईक, राजकारणी आणि राजकारण, शिक्षण, सोशल मीडिया, त्यावरचे फ्रॉड या सगळ्यावर पूर्ण अधिकारवाणीने तावातावाने मते मांडून झाली. त्यातले कळते किती हा भाग सोडा. मी इन्स्टावर नाही म्हणून फेसबुकवर ॲक्टिव्ह असते. म्हणून मला तू आज के जमाने की नाही है असे नेहमीप्रमाणे चिडवून बघू नवीन काय लिहिले आहेस असे म्हणून फेसबुक उघडून माझ्या पोस्ट वाचत बसली. तुझे बरेच पोस्ट छान असतात गं. मला खूप आवडतात तुझे सर्व पोस्ट. आज तुझ्या झाडांना मी पाणी घालते असे म्हणत पाणी घालायला घेतले आणि म्हणाली, काय जादू करता गं. माझ्या आईची पण तुझ्यासारखीच सदा फुलांनी बहरलेली बाग असायची. माझ्याकडे नाही आहेत अशी इतकी फुलं. तिची अखंड बडबड चालू असताना मला मात्र कुठेतरी तिचं काहीतरी बिनसलं आहे असं वाटत होतं. दुपारी तिला आवडते म्हणून दलियाची खिचडी, 2-3 प्रकारची फळे होतीच घरात. मग फ्रूट कस्टर्ड केलं. जेवताना मला काहीतरी जाणवलं म्हणून उठून तिच्या जवळ जाऊन तिच्या पाठीवर हात ठेवून म्हटलं, आईची आठवण येते ना. हे ऐकलं आणि मला मिठी मारून तिने इतका वेळ अडवलेल्या डोळ्यातील पाण्याला वाट करून दिली. शांत झाल्यावर म्हणाली, आधी बाबा गेले आणि 3 वर्ष झालं आई गेली. दादा अमेरिकेत. एक दिवस कुठल्याही जबाबदारीशिवाय लहान होऊन जगावं ते माहेर राहिलंच नाही गं. कालपासून अस्वस्थ होते. मग म्हटलं मैत्रीण आहे ना. आणि बघ आईकडे गेल्यावर आई माझ्या आवडीचे जे पदार्थ करायची त्यातले पदार्थ केलेस. मी मस्त लोळून TV पाहिला, इन्स्टावर टाईमपास केला, गाणी ऐकत गप्पा मारल्या. आणि विशेष म्हणजे मी डिस्टर्ब आहे. हे कशाने डिस्टर्ब आहे हे तू ओळखलेस. आणि आता मनातले दुःख बोलून मन हलका हो गया मेरा. तुझ्याकडे मी 1 दिवसाचं माहेर पण एन्जॉय केलं. 1-2 दिवस राहा बोलली तरी ऐकलं नाही माझं. खूप हट्टी, अगदी लहानपणापासूनच. संध्याकाळी घरी जाताना मला एक घट्ट मिठी मारली आणि अश्रू नकळतपणे डोळ्यात तरंगत होते दोघींच्याही. माहेरी म्हणून माझ्याकडे आलेली माहेरवाशीन मैत्रीण आनंदाने घरी गेली. वय कितीही असू द्या, घरी कितीही मोकळं वातावरण, ऐश्वर्य असू द्या, पण माहेरी जो आनंद, समाधान मिळते त्याची सर कुठल्याही ऐश्वर्याला नाही. हेच खरं. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.